बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। यानंतर राज्याच्या राजकारणात पुन्हा काही वेगवान घडामोडी घडत असल्याचे संकेत मिळत आहेत। कारण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी, सह्याद्रीवर फडणवीस आणि अजित पवारांच्या बैठका, त्यामुळे राज्याच्या राजकारणात काही समीकरणं नवीन घडतायत का असा प्रश्न उपस्थित होतोय। मुख्यमंत्री फडणवीसांनी काल अचानक राज्यपालांची भेट घेतली होती आणि त्यानंतर अजित पवार आणि मुख्यमंत्र्यांची वर्षा निवासस्थानी आज सकाळी भेट झाली होती आणि त्यानंतर पुन्हा फडणवीस, अजित पवार आणि तटकरेंची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक सुरू आहे। सह्याद्रीवरच्या बैठकीला धनंजय मुंडेंनी देखील उपस्थिती दर्शवली होती। सलग दुसऱ्या दिवशी धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळात कमबॅकसाठी ही धडपड सुरू आहे का असा प्रश्न निमित्तानं उपस्थित होतोय। आपण याचबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। अक्षय भाटकर आपल्या सोबत आहे। अक्षय, कालपासून ते आत्तापर्यंत अनेक भेटीगाठींचा सिलसिला पाहायला मिळालेला आहे। राज्याच्या राजकारणात काय नेमकं घडतंय? दीपक, कालपासून आपण पाहिलात तर सगळ्यात पहिल्यांदा जर आपण बघितलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यपालांना भेटण्यासाठी गेलेले होते आणि राज्यपालांना भेटून आल्याच्या नंतर ही जी भेट होती कालची ती अचानक ठरलेली भेट होती। त्याच्यानंतर आज जर आपण पाहिलात तर दुसऱ्या घडामोडी सकाळपासून घडत आहेत। एकीकडे वर्षावर मुख्यमंत्री होते, त्यांना भेटण्यासाठी अजित पवार हे सकाळीच वर्षावर गेलेले होते 11च्या सुमारास। त्यानंतर मुख्यमंत्री जे आहेत ते 12च्या सुमारास सह्याद्री अतिथीगृहावर आले। त्यानंतर मुख्यमंत्र्यांनाच भेटायला सुनील तटकरे हे सह्याद्रीवर आलेले होते। अजित पवार लागोलाग सह्याद्रीवर आले आणि त्याच्यानंतर थोड्याच वेळानंतर धनंजय मुंडे हे देखील आले होते सह्याद्रीवर। मात्र ते 5 मिनिटात इथून निघाले। तिथून दुसरीकडे जर आपण पाहिलात तर रुपाली चाकणकर देखील आलेल्या होत्या, त्यानंतर त्या देखील निघाल्या होत्या आणि यामुळे जर आपण पाहिलं तर एकूणच शंका किंवा चर्चा ज्या आहेत त्यांना नक्कीच उधाण आलेलं आहे की नेमकं काय चाललेलं आहे। आता अशी देखील शक्यता सांगितली जाते आहे की अजित पवार आणि मुख्यमंत्री हे वेगवेगळ्या कक्षामध्ये आहेत, त्यांच्या भेटीगाठी झालेल्या नाहीयेत। मात्र सह्याद्रीच्या आतमध्ये नेमकं काय चाललेलं आहे, आता हे दोन मोठे नेते आणि ज्यावेळी माणिकराव कोकांटे यांचा राजीनामा असेल किंवा धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिपद मिळणार का या चर्चा चाललेल्या असेल, त्याचवेळी या सगळ्या गोष्टी किंवा त्याचवेळी या सगळ्या नेत्यांना एकाच ठिकाणी एकाच वेळी सह्याद्रीवर असणं हा काही योगायोग नाही आहे। त्यामुळे नक्कीच राज्याच्या राजकारणात काहीतरी घडामोडी सुरू आहेत आणि आता त्या संदर्भातच मुख्यमंत्री हे स्वतः प्रतिक्रिया देणार आहेत। मुख्यमंत्र्यांच्या ज्या बैठका होत्या, भूषण गगराणी असेल किंवा इतर जे महत्त्वाचे अधिकारी असतील त्यांच्याबरोबर त्यांच्या बैठका संपलेल्या आहेत। आता मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी मुंडे यांच्या पत्नी या वर्षावर दाखल झालेल्या आहेत। त्यांच्याबरोबर आमदार सुरेश धस देखील आहेत। त्यामुळे आता सुरेश धस आणि त्या मुंडेंच्या पत्नींना भेटण्यासाठी मुख्यमंत्री जे आहेत ते सह्याद्रीवरून वर्षावर जाणार आहेत। त्यांची भेट त्या ठिकाणी होणार आहे। त्यामुळे मुख्यमंत्री आता निघतील। मात्र निघताना मुख्यमंत्री हे मालेगाव बॉम्बस्फोटावर प्रतिक्रिया देणारच आहेत, सोबतच ते या सगळ्या ज्या घडामोडी आहेत त्याच्यावर देखील प्रतिक्रिया देणार आहेत। त्यामुळे आता आपण पाहताय की राज्याच्या या राजकारणामध्ये मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। स्वाभाविकच आता मुख्यमंत्री काय नेमकी प्रतिक्रिया देत आहेत, काय नेमकं घडतंय पाहणं महत्त्वाचं असेल। अक्षय, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। अपडेट घेतच राहा।